नमस्कार, आपण पाहताय कोकण वार्ता न्यूज. कोकण वार्ता न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. पाहुयात बातमी सविस्तरपणे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला अच्छे दिनचं स्वप्न दाखवलं होतं. मात्र आजची परिस्थिती पाहता जनतेच्या वाट्याला केवळ बुरे दिन आले आहेत. वाढती महागाई आणि सरकारचे धोरण यामुळे जनतेने काय खावं आणि कसं राहावं यावरही आता बंधनं येत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केली आहे. एका विटंबन काव्याच्या माध्यमातून त्यांनी मोदी सरकारच्या कारभाराचा समाचार घेतलाय. रवींद्र चव्हाण यांनी आपल्या विटंबनातून सरकारवर निशाणा साधताना म्हटले की सरकार जनतेला भाजीचं तेल कमी वापरण्याचे आणि पेट्रोल डिझेलची बचत करण्याचं आवाहन करत आहे. हे चित्र पाहता सर्वसामान्य जनता महागाईच्या खाईत लोटली गेली असून येणाऱ्या काळामध्ये लोकांवर उपासमारीची वेळ येणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. चव्हाण यांनी कोरोना काळातील आठवण करून देत सरकारला टोला लगावलाय. ते म्हणाले की ज्याप्रमाणे कोरोनाच्या संकटात मोदींनी थाळ्या वाजवा, दिवे पेटवा आणि टाळ्या वाजवा अशी विनंती केली होती, तशीच परिस्थिती आता महागाईमुळे ओढवत आहे. पुन्हा एकदा लॉकडाऊनचे संकेत मिळत असून सरकार सर्वसामान्यांना दिलासा देण्याऐवजी त्यांच्यावर निर्बंध लादत आहे. वाढत्या महागाईमुळे त्रस्त झालेल्या जनतेच्या भावनांना वाट करून देताना रवींद्र चव्हाण यांनी या विटंबन काव्यातून भविष्यातील गंभीर संकटाचा इशारा दिलाय. अच्छे दिनचा वायदा करणाऱ्यांनी सर्वसामान्यांना आर्थिक विवंचनेत टाकल्याची भावना आता जनसामान्यांमध्ये उमटत आहे. ब्युरो रिपोर्ट, कोकण वार्ता न्यूज, रायगड. ताज्या बातम्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या कोकण वार्ता न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा कोकण वार्ता न्यूज.